हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनुराधा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करते. चला तर सर्वांना हाय, हॅलो. आणि इथे मस्तपैकी ही माझी खूप फेवरेट जागा आहे. म्हणजे ना अगदी चहा वगैरे ना, माझा सकाळचा चहा पण मोस्ट ऑफ मी इथेच पिते. आणि आत्ता मी फुरसतमध्ये सगळी कामं वगैरे झालेत म्हणून आरामात इथे फुरसतमध्ये बसून चहा घेते. कारण का दुपारच्या जेवणाला वगैरे अजून बराच टाईम आहे. आणि आता एवढा म्हणजे मला काम वगैरे नाही आहे. आणि आज खूप दिवस झाले माझे ऑर्डर्ससुद्धा नाही आहेत, कारण का पावसामुळे ना माझे ऑर्डर ना थोडे पुढे, म्हणजे सगळ्यांनीच मीच फोन करून सांगितलं की एवढा पाऊस असल्यामुळे मी येऊ शकत नाही. त्यामुळे ना सगळे पुढच्या आठवड्यापासून माझी थोडीशी कामं चालू होतील. पुढचा आठवडा बोलला तर म्हणजे थोडंसं अजून पाऊस कमी झाला की मी मग कामाला जायला सुरुवात करेल, ऑर्डर्स वगैरे घ्यायला सुरुवात करेल. तर इथे माझं मस्तपैकी आता चहा वगैरे झालेला आहे. आणि आता थोडंसं ना माझ्या इथे जी झाडं लावलेली आहेत ना, छोटी मोठी जी पण, तिथे लक्ष गेलं तर ना इथे भरपूर अशी जास्वंदाची जी झाडं आहे ना, 2 आहेत माझ्याकडे. हे आहे दाखवते ते खूप मोठं आहे. त्याला म्हणजे आता एक महिना आधीच कट करायचा विचार करत होतो. पण काय आहे, त्याच्या ना वरती जी पानं गेलेली आहेत ना, त्याला इतकी फुलं लागतात ना, म्हणजे 2-4 कळ्या 2-4 कळ्या असे येतच असतात. त्यामुळे ना त्याला कट पण करू शकत नाही. आता पण मी तुम्हाला दाखवलं ना, त्याच्यामध्ये सुद्धा एक कळं लागलेलं होतं. त्याच्या 2 दिवस आधी 2 फुलं मी काढलेले होते. हे सगळं जी झाडाची कामं आहेत ना, ते सगळं मनोहरच करतो. झाडांची देखरेख वगैरे सगळं तोच करतो. पण मी आपली बसली होती म्हणून थोडंसं तिथे ती पानं पिवळी वगैरे दिसत होती, ती काढलेली आहेत. मस्त छान सगळ्या झाडांमध्ये वगैरे हात फिरवला. आणि आता मी आलेली आहे परत किचनमध्ये. थोडीशी ना अशी म्हणजे चहाची वगैरे जी भांडी पडली होती नाश्त्याची वगैरे, ती थोडी तर पटापट सगळी आटपून घेतलेली आहे. सगळं किचन वगैरे क्लीन आधीच केलेलं आहे. पण मी बोलली आता चहा वगैरे घेते, परत डबल काम नको, म्हणून मी आता एकदाच सगळी ही भांडी नाश्त्याची आणि चहाची उरकून घेते. इथे मस्तपैकी सगळं माझं ऑलमोस्ट माझं सगळं किचनचं सकाळची सगळी कामं झालेली आहेत. त्याच्यामुळे ना आता माझं डायरेक्ट दुपारचं तुम्हाला मी दाखवते की मी दुपारच्या जेवणामध्ये काय केलेलं आहे. दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा ना मी फक्त अंडा कढी केलेला आहे. आणि हा भात आहे ना, मी असा नेहमी गाळूनच भात करते. कारण की मला तो भातापेक्षा ना मुलांना आवडत नाही. पण मी बोलले की भाताचं असं पण ना आपल्या बॉडीसाठी, म्हणजे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या हेल्थसाठी काही उपयोग होत नाही. म्हणजे भात खाऊन काही उपयोग होत नाही. फक्त कार्ब्स आपल्याला मिळतात. मेनली त्याचं स्टार्च काढून टाकायचं ना, तर आपल्याला थोडंसं पोटामध्ये कार्ब्स आहेत ना, ते कमी जातील. तर इथे त्यासाठी ना भाताचं पाणी मी नेहमी वेळूनच करते. फक्त मला जेवणाचा डबा वगैरे द्यायचा असेल ना, तर मी वेगळा करते. तर इथे दुपारच्या जेवणामध्ये झालेला आहे अंडा कढी आणि भात मस्तपैकी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मी ना इडलीचा जो मी काल इडलीचं पीठ बनवून ठेवलं होतं, त्यातलं पीठ उरलं होतं ना, तर त्याचा आता संध्याकाळसाठी मला इडली मसाला इडली बनवायची आहे. म्हणजे फोडणीची इडली बनवतात ना, तसं बनवते. त्याच्यासाठी ना मी आधीच इथे ना जेवण झाल्याच्यानंतर थोडेसे 3 प्लेट्सच फक्त मी ते इडलीचं लावून घेणार आहे. म्हणजे संध्याकाळपर्यंत ते छान असे थंड होतील. तर हे बघा दुपारचं जेवण माझं आता तयार झालेलं आहे. एकदम साधं सिंपल, फक्त अंडा कढी आणि राईस. जेवून वगैरे मस्तपैकी ना मी झोपली होती. आणि झोपून झाल्याच्या नंतर ना, कारण का आता फक्त राईस खाल्लेलं तर झोप तर ताणूनच येणार. एकदम मस्तपैकी वातावरण गार झालेलं, त्यामुळे मस्तपैकी मी झोपून उठली. आणि म्हणजे समोर ना आयुषने ना हे माझं ना ट्रायपॉड आहे आणि हे ट्रायपॉड त्याने आणून ठेवलं होतं. हा ट्रायपॉड पण माझा नाही आहे, माझ्या बहिणीकडे होता ना, तो त्यांनी आणून दिलेला मला इथे. मी तिच्याकडे किती दिवस झालं, पण तिची आता नवीनच शिफ्टिंग झाल्यामुळे ना, तिने कुठल्या बॉक्समध्ये ठेवलं त्यामुळे तिला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे ना मला आयुष, मी तुम्हाला इथे तेच सांगते की आयुष झोपलेला आहे आणि त्याला ना मी असं आता उठवून विचारू पण शकत नव्हते. मी खूप प्रयत्न केले की हा कसा खोलायचा, काय करायचं काय करायचं. तर मी उठल्याच्यानंतर त्यांनी समोरच ठेवला होता की मम्मी आता बघून ना खुश होईल ट्रायपॉड, म्हणून त्याने समोरच ठेवला होता. तर मी खरंच उठून बघितलं तर हे काय आहे, म्हणजे हे कसलं इथे दांडा असा आहे, इथे स्टिक कसली आहे. तर बघितलं मी, तर अरे हा तर ट्रायपॉड आहे. आणि ट्रायपॉड इतका छान आहे ना हा, ह्याच्यामध्ये ना ब्लूटूथ पण आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे ते एक बटन आहे, ते पण मला ॲक्च्युली कळलं नव्हतं. पण ते मला तिला फोन करून वगैरे विचारलं बहिणीला की हा बटन कसला आहे किंवा काय, तेव्हा तिने मला सगळं सांगितलं की तो ब्लूटूथचा आहे. तू ह्याच्यावरती म्हणजे सेल्फी स्टिकसारखं पकडायचं आणि तू तिथे क्लिक करून फोटो काढू शकते वगैरे, असं तिने मला सगळं सांगितलं. मी आयुष उठायच्या अगोदरच मला धीर नव्हता, त्यामुळे ना इथे मी सगळा तो किती उशीर मला हा खोलायला लागला, मला काही समजतच नव्हतं. इवन मला बंद करायला पण तेवढाच उशीर लागला.
तर असा हा मस्तपैकी बघा याच्यामध्ये लाईट पेटते ब्ल्यूटूथची. तर त्याच आता मी ना ट्रायपॉडचा इथे जरासा उपयोग केलेला आहे की मी बघूया, कारण का ट्रायपॉड जेव्हा आपण हँडल करतो ना तेव्हा त्याला ना सेट करण्यामध्ये, मोबाईल लावण्यामध्ये इतका टाईम जातो ना, म्हणून मी काय सांगू की मला हा फक्त आता मी केव्हाची उठलेली आहे आणि केव्हापासून फक्त मी ट्रायपॉडला तो फोन लावून कसं शूट करू, कसं फोन लावू, तेच चाललं होतं माझं. पण फायनली मी कसं तरी लावला की ह्याच्यामध्ये ना तो खूप असं खाली वाकवून असं शूट करायचं असेल, त्यामध्ये मला ते कळत पण नव्हतं की ह्याचा म्हणजे व्हिडिओ काळा येतो आहे की कसं येतो आहे, काही समजतच नव्हतं मला की बरोबर येतं आहे ना, उजेड तर दिसतो आहे ना. पण फायनली छान म्हणजे असं उजेड त्याला येत होतं. मी खूप उशिराने त्याला म्हणजे असं बघितलं, ट्राय केला की उजेड येतो आहे की नाही वगैरे, तर व्यवस्थित येत होता. तर चला, त्याच आता मी सगळं व्यवस्थित एकदम म्हणजे व्यवस्थित असं फोन सेट वगैरे केलेला आहे, मोबाईल सेट केलेला आहे. आणि आता मी ना जी इडली तुम्हाला दुपारी दाखवलेली ना की सॉरी दुपारी म्हणजे जेवण झाल्याच्यानंतर जी इडली लावली होती ती छान थंड झाली होती. आणि आता मी एका साईडला चहा ठेवला आहे आणि दुसऱ्या साईडला ना इडली आता मी फोडणी करून घेणार आहे, म्हणजे मसाला इडली बनवणार आहे. तर इथे सगळी इडली होती ना, 2-3 प्लेट होते ते छान असे ना, एक पीस म्हणजे एका इडलीचे 6 पीस छोटे छोटे केलेले आहेत आणि ते आता मस्तपैकी फोडणीला घालणार. ह्याच्यामध्ये मी काहीच नाही, फक्त राई, जिरा, तिखट आणि कढीपत्ता थोडासा माझा राहिला होता तो मी वरून घातला आणि थोडीशी हळद घातलेली, थोडंसं हिंग घातलं आहे आणि मस्तपैकी आपल्या पिठामध्ये ना थोडंसं मीठ असतोच, त्यामुळे मीठ नाही घातलं तरी चालतं आणि फोडणीत काही एवढं मिठाची गरज नसते. छान फोडणी झाल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये मी थोडंसं वरून ना चाट मसाला घातलेला आहे. जर तुम्ही ना कधी अशी इडली फ्राय केलीत ना, तर ह्याच्यामध्ये जरूर ह्याच्यामध्ये ना थोडंसं ना चाट मसाला घाला, इतकी टेस्टी छान लागते ना, म्हणजे मस्त. ह्या चहाबरोबर नुसतंच खाल्ला, याच्यावर काहीच गरज लागली नाही काय चटणीची वगैरे. पण ज्यांना सॉस वगैरे पाहिजे असतं, आवडतं ना, ते मस्तपैकी इथे सॉससुद्धा घेऊ शकतात. तर इथे मसाला इडली म्हणजे फोडणीची इडली झालेली आहे. आता जस्ट चहामध्ये दूध ओतल्यामुळे ना हा चांगला बॉईल होईपर्यंत मी इथे जी भांडी वगैरे आहेत ना ती व्यवस्थित जागेवरती लावून घेते. त्याच्यानंतर ना मला थोडंसं आता खूप दिवस झाले पाऊस थोडासा कमी आहे आणि मला आता ना म्हणजे इतके दिवस झाले मला ती सवय आहे ना बाहेर ऑर्डरला वगैरे जायची, त्यामुळे मग इतके दिवस मी आता घरात होती ना, तर आम्ही ना बहिणीने मिळून ना असा प्लॅन केला की आता थोडासा पाऊस कमी आहे संध्याकाळचा ना, तर चला आपण ना स्टेशनला जाऊन फिरून येऊया. त्याच्यामुळे ना इथे लहान बहीण आहे, 3 नंबर बहीण, तिच्या मुली आणि ताई, आम्ही सगळेजण मस्तपैकी मार्केट फिरलो पूर्ण स्टेशन. आणि इथे ना आमच्या स्टेशनला म्हणजे मीरा रोड स्टेशनला ना एक विदर्भ नाही, एक कर्जत वडापाव आहे, तिथे आम्ही वडापाव वगैरे खाल्ला आणि मस्तपैकी थोडंसं मार्केट वगैरे फिरून मग घरी आलो. म्हणजे दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, हार फुलं वगैरे लागणार होती, भाज्या वगैरे लागणार होते किंवा इतर फळं वगैरे अजून छोटी मोठी वस्तू आम्ही घेऊन घरी आलो. त्याच्यानंतर मला टिफिन द्यायचं होतं ना, तर टिफिनमध्ये आता मी टिफिन पण म्हणजे टिफिनच नुसतं नाही, आमच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी पण इथे जेवणाची आता मी तयारी करते. इथे आमटी बनवलेली आहे, भात झालेला आहे, भाकरी मस्तपैकी 4-5 भाकरी बनवलेली आहे आणि इथे ना वांगा, बटाटा आणि जवळ्याची भाजी बनवलेली आहे. छान मस्तपैकी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर पहिला जेवायच्या अगोदर मी हा टिफिन भरून घेतलेला आहे आणि त्या दादांना फक्त आमटी भात पाहिजे होतं आणि थोडीशीच भाजी पाहिजे होती. त्यांना भाकरी किंवा चपातीसुद्धा नको पाहिजे होती. शेवटी बोलतात ना, ते पण कोकणातलेच आहेत. कोकणातल्या लोकांना भाकरी नाही तर भात, तर भातच त्यांनी फक्त मागवलेला. तर चला मी बोलली ठीक आहे बरं, काय हरकत नाही. मस्तपैकी आमटी, भात आणि वांग्या बटाट्याची जवळा टाकून ती भाजी बनवली, ती थोडीशी दिलेली आहे आणि छान असा त्यांचा डब्बा भरून घेतलेला आहे. आता त्यांना मी डब्बा हा देऊन येते. त्यानंतर मग आमचं जेवण वगैरे होणार आणि त्याच्यानंतर परत छोटी मोठी जी कामं आहेत ती आटपून घेणार आणि माझा दिवस संपणार. आत्ता जो दिवसभराचा पूर्ण तुमच्याबरोबर जो रुटीन शेअर केलेला आहे ना, तो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.